नमस्कार शेतकरी बांधवांनो. सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. पण आता एक चर्चा अशी आहे की सरकारी अनुदानाचं वाटप नेमकं कधी करणार आहे, म्हणजे कोणत्या तारखेपासून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन कारणं दिली जात आहेत. एक म्हणजे 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीच्या नोंदणीवरून उडालेला गोंधळ. दुसरं म्हणजे कृषी आणि महसूल विभागाचा कारभार. तर दुसरीकडे 21 ऑगस्टपासून सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी देखील चर्चा आहे. तर नेमकं हे अनुदान शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळू शकतं, कशी असू शकते कृषी विभागाची अनुदान प्रक्रिया, तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आपली माहिती आवडत असेल तर आपल्या माहिती सेवा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोयाबीन कापूस अनुदान योजनेच्या अंमलबजावणीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. राज्य सरकारनं 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा केली. एका शेतकऱ्याला 2 हेक्टरसाठी जास्तीत जास्त 10,000 रुपये, तर 20 गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसगट 1,000 रुपये मिळणार आहेत. 2023च्या खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टल नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत. पात्र शेतकऱ्यांची माहिती घेण्यासाठी राज्य सरकारनं आधारच्या माहितीचा वापर करण्यासाठी सहमती पत्र शेतकऱ्यांकडून भरून घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे आधारवरील माहिती वापरासंबंधीचं सहमती पत्र शेतकऱ्यांना कृषी सहाय्यकांकडे भरून द्यायचं आहे. तर सामायिक खातेदारांना ना हरकत पत्र भरून द्यायचं आहे, जेणेकरून सामायिक खातेदारांच्या नावावरील अनुदान रक्कम एका खातेदाराच्या नावावर जमा करण्यात येईल. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 2023च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेले राज्यातील 90 लाख सोयाबीन आणि कापूस उत्पादक या योजनेसाठी पात्र आहेत. त्यामध्ये 58 लाख सोयाबीन उत्पादक आहेत, तर 32 लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. यामध्ये 75 लाख खातेदार आहेत, तर 15 लाख सामायिक खातेदारांचा समावेश आहे. या खातेदारांकडून आधार सहमती पत्र आणि सामायिक खातेदारांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. बुधवार म्हणजे 21 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असेही कृषी विभागाने सांगितले आहे. राज्य सरकारने थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी स्टेट ऑफ इंडियामध्ये कृषी आयुक्ताच्या नावानं खातं उघडण्यासाठी मान्यता दिली आहे. म्हणजे या योजनेसाठी 4,194 कोटी रुपयाचा जो निधी देण्यात आला आहे तो या खात्यावर जमा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन कापूस शेतकऱ्यांना अनुदान लवकरात लवकर मिळावं यासाठी कृषी विभाग काम करत आहे. परंतु सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल. सोयाबीन आणि कापूस अनुदान सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होण्यास सुरुवात होईल असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे. तसेच कृषी विभागाला सहमती पत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र भरून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही कृषी विभागाने केलं आहे. बहुतांश शेतकऱ्यांची ई पीक पेऱ्यात 7/12 सोयाबीन कापूस नोंदणी केली आहे, पण यादीत नाव आलं नाही. त्यामुळे शेतकरी कृषी विभागावर रोष व्यक्त करत आहेत. तर महसूल विभागानं दिलेल्या डाटानुसार यादी जाहीर करण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितलं आहे. या यादीनुसार सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पण या सगळ्यात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी मात्र हैराण झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची अचूक व विश्वसनीय माहिती बघण्यासाठी आपल्या हक्काच्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन योजनांची माहिती सर्वात आधी आपणास पाहावयास मिळेल. धन्यवाद.